काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश, करोणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुगेचे चित्ती, कैसे मोजयती सांभाळीत. काय द्यावे दासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू चरण सरोजं सान्द्रनीलम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदय धवलहसं विठ्ठलं चिन्तयामि. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो पायी जीव थोडा. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे संत आपल्यावरती अगणित असे उपकार करतात, पण ते कुठल्या पद्धतीने करतात या अभंगामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. विठाला फडकऱ्यांची पद्धत आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी जो वक्ता असेल त्या वक्त्याला परिहार द्यावा लागतो, प्रास्ताविक करावं लागतं. आणि एक प्रस्तावना अशी आहे, गुरुवर्य भुस्तेकर माऊली ज्यांना गाथामूर्ती म्हणून वारकरी मंडळी म्हणत होते, म्हणत नव्हती तर ते खरोखरच गाथामूर्ती होते. अशा या आमच्या माऊलींनी हा सुरू केलेला हा सोहळा 1998 साली हा सोहळा प्रारंभ झाला. आणि या सोहळ्यासाठी गंगू काका फडाचे मालक, गुरुवारी गंगू काका फडाचे मालक आदरणीय दादा महाराज शिरवळकर या व्यासपीठावरती त्यांनी
7 दिवस जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यावरती पारायण केलं म्हणे. राम महाराज झिंजुरके होते. पहिल्या दिवशी ज्यांची सेवा झाली, बापू महाराज ते पखवाजाला होते, साथीला होते. तर असा हा सोहळा जो प्रारंभ झालेला त्याला जवळजवळ आता 21 वर्ष होत आहे. 21 वर्ष अभेदपणे त्यांच्या आशीर्वादानं चाललेला आहे सोहळा आहे. त्यांची इच्छा आहे, जशी संतांची इच्छा असते तशी आमच्या गुरुवर्य भोसरीकर माऊलींची इच्छा. त्यांनी प्रारंभ केलेला सोहळा आजपर्यंत भगवान परमात्म्यानं तो करून घेतला. महाराज हा सगळ्यात मोठा उपकार देवाचा आहे. साधू संतांची वचन या पंचकृषीमध्ये घराघरामध्ये टाळ वाजावा, भगवंताचं गुणवर्णन व्हावं म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय आहे यांच्या आशीर्वादानं हा चाललेला सोहळा आहे. ही त्यांची इच्छा आहे. जशी आमच्या भोसरीकर माऊलींची इच्छा आहे, तशी तुकोबारायांची इच्छा आहे, तशी ज्ञानोबारायांची इच्छा आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहे. हा सुद्धा फार मोठा परोपकार आहे तुमच्या आमच्या जीवावरती. हो, जसं म्हणतात ना, एकाच्या कैवाडे उगी बहुतांचे कोडे. गुरुवर्य भोसरीकर माऊलींच्या इच्छेनुसार या ठिकाणी महाराज अनेकांना उद्धाराचं साधन देवानी या ठिकाणी आज तकात ठेवलेलं आहे. महाराज ही देव कृपा आहे, ही देवाची कृपा आहे, नव्याने देवाचा उपकार आहे नाही का. जेने हा जीव दिला दान, तुम्हा आम्हाला त्या पांडुरंग परमात्म्याने जीव काय दिलेला आहे, दान दिलेला आहे महाराज. हा सुद्धा देवाचा काय मोठा उपकार आहे. देवाचा उपकार आहे. पहिलं पाऊल आपलं या पृथ्वी तलावरती पडलं ते आपल्या आई वडिलांचं काय मोठा उपकार आहे. त्यांनी आम्हाला या जगामध्ये आणलं, जग दाखवलं महाराज. हा सुद्धा काय आई वडिलांचा उपकार आहे महाराज. काय काय उपकार सांगावेत महाराज. असे अनेक उपकार आहेत माझ्या जीवनामध्ये. आता या क्षणाला मी जो उभा आहे त्याच्या पाठीमागं जे काही अनेकांचे माझ्यावरती परोपकार आहेत त्यांचा नामनिर्देश करणं माझं कर्तव्य आहे. आणि आज अभंगाची निवड सुद्धा सकाळपासून कुठला अभंग घ्यावा असा विचार करत होतो. 4 दिवसापूर्वी सद्गुरूंनी सांगितलं की या अभंगावरती चिंतन करा. त्यांनी सांगितलं होतं आता तरी पुढे हाची उपदेश. परंतु महाराज माफी मागतो, मी त्या योग्यतेचा नाही. उपदेश करणारे फक्त संत असू शकतात, एकतर गुरु महात्म्य असू शकतात. आपण सामान्यामध्ये मोडतो महाराज. मग लक्षात आलं की आपण हा अभंग निवडावा, त्या दृष्टिकोनातून अभंगाची ही रचना करण्यात आलेली आहे की आपलं जीवन कसं उदयाला आलं. जसं तुकोबाराय सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार, मज म्हणजे फक्त एकट्या पुरतं बोलतात. मज निरंतर जागीविती. हो, पण एकट्या करता जरी म्हणत असले तुकोबाराय तर ते अनेकांसाठी आहे. हो, इथे तुकोबाराय स्वतःकडे बोट करतात महाराज. हो, स्वतःकडे बोट करतात. याचा अर्थ असा आहे, हो, इतरांकरता आहे आम्ही केलं ते काय होईल, अहंकार होईल. म्हणून इथे तुकोबाराय सांगतात की मज निरंतर जागविती. हे संतांचे उपकार आहे. निरंतर म्हणजे क्षणोक्षणी हाची करावा काय विचार. आणि आमचा वैष्णव विचार आहे, हे आमचाही वैष्णव विचार आहे. हे 15 दिवसापूर्वी सुद्धा सांगून गेलो. हा वैष्णव विचार माझा आहे. कदाचित ऐकणाऱ्याला असं वाटलं असेल की याला गर्व झालेला आहे. गर्व नाही महाराज.
तो गर्व समजू नका. याचा धरीना अभिमान करीना पुले जतन. अतिरक्त आहे आमचा. गौरवाचं रक्त नाही, अहंकाराचं रक्त नाही. सेवे लागी सेवक झालो तुमचा. की आपल्याला आपल्या अवस्थेबद्दल सांगावं लागतं. त्याशिवाय कळत नाही समोरच्या माणसाला. ते तुम्ही म्हणाल की तुमचं कर्तव्यातून तुम्ही दर्शवा. काही वेळेस कर्तव्यही करावं लागतं, कर्तव्यातून सुद्धा जावं लागत, आणि काही वेळेस सांगावंही लागतं. सांगावंही लागतं. सांगतो तुम्हासी मधारे विठ्ठला, नाही का? सांगावंही लागतं. पुन्हा आज उभं जे मी राहिलं रे सांगण्याकरताय, आणि तुम्ही जे खाली बसलेलं ते ऐकण्याकरताय. परंतु ऐकणारे चतुर आहेत. जसं देवाचं वर्णन केले ना, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तोची विठोबा. आपण चतुर आहात, चतुर नव्हे. हो, माझे सद्गुरू या ठिकाणी बसलेले आहे. ते जरी खाली बसलेले असले तरी ते साक्षात इथे उभे राहून तेच बोलतायत. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी सद्गुरूंकडे हात जोडून प्रार्थना आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे ती प्रेम काही कळा. हो, प्रेम जर मागायचं असेल तर सद्गुरूंका मागावं. बरं का गांधी महाराज, प्रेम जर मागायचं असेल तर सद्गुरूंकडे मागावं. कारण सद्गुरू हे साक्षात परब्रह्म असतात. त्यांच्याकडेच प्रेम असतं. देवाने त्यांच्याकडे भांडार दिलेलं असतं आणि आपल्याकरता पाठवलेलं असतं. त्यांच्याकडे काय असतं? प्रेमाचं आगार आहे महाराज, भांडार आहे. मग त्यांच्याकडे मागावं, अन्यथा कुणाकडेही मागू नये. काय मागावं? देणार काय देणार आहे? नाशिवंत देणार आहे. आणि आपल्याकडून काय घेणार? तो नाशिवंतच घेणार आहे. शाश्वत सुख कुणाला हवंय? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी
ऐता आला घर बसवली देवन लगे काट्यांचे जागे. देव कुणाला पाहिजे महाराज? देव नकोय कुणाला. चांगली नोकरी पाहिजे, चांगली छोकरी पाहिजे, नाही का? देव कुणाला पाहिजे? देव फक्त आम्हाला साधू संतांना देव पाहिजे. हो, देवाची आवड फक्त साधू संतांना नाही. कारण का? साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे महाराज. हो, आवड हे रूप गोजिरे सगोड पाहता लोचन सुगावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. साधू संतांवरती सगळ्यात मोठा परोपकार देवानं केलेला आहे. लढेवाळ भक्त माझे नामदेवरायांचं काय केलं महाराज? हातचं दूध पिले महाराज. विटेवरती खाली उतरावं देवानं, नामदेवराया संग बोलावं महाराज. हो, आणि दूध प्यावं. फिरविले नामदेवा हाती दूर केला फिरविले देवळ जगा माझी ख्याती. हो, नामदेवाची परीक्षा झाली महाराज. साक्षात पांडुरंग परमात्म्याने हो नामदेवरायाचं दर्शन घेण्यासाठी देवळात सकट फिरले महाराज. का फिरले? माझ्या संतांचा महिमा अगाध व्हावा हा परोपकार साधू संतांवरती देवाने केला महाराज. हो, परोपकार केला. नामदेवरायांनी हो सांगितलं की देवा मी शतकोटी अभंग रचना करेन. देवाला मोठं संकटच पडलं. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये इतके महाराज आयुष्य कमी आहे. आणि नामदेवरायांनी तर प्रार्थना केलेली आहे, घोषणा केलेली आहे. हे कसं पूर्ण होणार आहे? हो, पांडुरंगानं सरस्वतीला विनंती केली, सरस्वती माते नामदेवरायाच्या जिभेवरती बसा बरं तुम्ही आता. नाही का? सरस्वती मातेला विनंती केली पांडुरंगानं आणि नामदेवरायाच्या जिभेवरती बसायला सांगितलं. हो, आणि ते पुढे अभंग झाले महाराज. हा संतांवरती केलेला देवानी उपकार मला सांगायचे उपकार आहे. जसे साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहे तसे देवाचे सुद्धा अगणित साधू संतांवरती परोपकार आहे. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सारथी
आदेश केल्याबरोबर पांडुरंग राहायला चिंता पडली. आता आपल्याला भिंत व्हावं लागेल. पांडुरंग परमात्मा भिंत झाले. संतांवरती उपकार, संतांची लाज राखणं म्हणजे तो परोपकार आहे. रामदेव महाराज राघावरती आकाश मार्गाने येत आहेत. देवाने पाहिलं माझे ज्ञानोबर आहे, माझे निवृत्ती दादा आहे, मुक्ताई आहे, सोपान काका आहे, त्यांची परीक्षा आहे, पण त्यांना नापास होऊ देणार नाही. 100% 100 मार्क देणार मी. देवाचा उपकार आहे. जसे आपल्यावरती संतांचे उपकार आहेत तसे पांडुरंग परमात्म्याचे संतांवरती उपकार आहेत. ज्या ज्या वेळेस संकट पडली त्या त्यावेळेस धावून जाणं, भक्ता करता धावून जाणं, त्यांची लज्जा रक्षण करणं हा परोपकार आहे. संकट पडलं, आपण रात्री आता भोजन मागतायत नाही का? कोणते ऋषी ते? दुर्वास ऋषी. द्रौपदी मातेकडं दुर्वास ऋषीने आपण रात्री भोजन मागितलं नाही का? अज्ञात असताना भोजन मागितलं. आता काय करावं? पण एक थाळी होती, ती दिवसा अन्न द्यायची पाहिजे तेव्हा. रात्रीची एकदा घासून पुसून ठेवली की ती अन्न देत नव्हती. बरं का कारभारी? एकदा कॅंडा बिंड उसळून झाली मोकळं, पालती घातलीचे दूध नाही चहाला. दूधवाल्याकडे सुद्धा दूध राहत नाही. तसं ती थाळी. आता बापू म्हणले लोकांना जरा हसवा, काहीतरी हसवा म्हणले. त्यांचंही बरोबर आहे, हसवलं पण पाहिजे, रडवलं पण पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा केलं पाहिजे. पण इथे गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. परमार्थ नेमका म्हणजे काय? ज्ञानोबा तुकोबारांनी परमार्थ कसा केला, लोकांना कसा शिकवला, हे योग्य चिंतन सांगणं फार महत्वाचं आहे. सासू सोनाच्या गप्पा आपण रोजच ऐकतोय, राजकारणाच्या गप्पा रोजच पेपरला वाचतोय, टीव्हीला ऐकतोय. त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. एकच चॅनल होता पहिला, त्याला त्या बातम्या ज्या होत्या, आता काहीतरी हजारो चॅनल झाले, तरी पण महाराज बातम्या थांबल्या नाही. प्रकार थांबलेत का? नाही थांबले महाराज. ते थांबतच नाही महाराज. का थांबत नाही? योग्य दिशा देणारे संत पाहिजे, हसवणारे नाही. हसल्याला बरोबर आहे, हसणारं शरीर चांगलं राहतं, कवर चांगलं राहतं. जोरी प्राक्षणाची दोरी. बरोबर आहे का नाही? हसण्याने काही शरीर तोर राहणार आहे. एकदा त्याने बटन दाबलं की मग त्याच्या हातामध्ये रिमोट. महाराज आपल्याला वाटतं माझ्या हातात रिमोट आहे. नाही बाबा, तुझ्या हातात काय आहे? तुझ्या हातात एकच आहे. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे हा तुम्हा मावती केलेला संतांनी परोपकार आहे. मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी. का? तो हा करील पार बहुदुस्तर नदीचा. हो, एकमेव एकच पांडुरंग परमात्मा आहे. तो दुस्तर भाऊ नदीचा जो सागर आहे महाराज, उतरील तोच एक महाराज, तोच एक दाता आहे. त्याच्या ठिकाणीच कळवळा आहे. हो, संतांजवळ जरी कळवळा आहे, देवापेक्षाही मोठा कळवळा आहे, पण तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. असं योग्य मार्गदर्शन आपल्या तुम्हा मला
अचूक असं ज्ञान साधू संतांनी आपल्याला दिले महाराज. अचूक असं ज्ञान सद्गुरु देतात महाराज. काय सद्गुरु ज्ञान देतात महाराज? देवची बरे, देवची बरे. पुढं खरे की खोटे पहा. हे सद्गुरु महाराज ते आपले खरे मायबाप आहे, ते संत आहे, ते देव आहे. मोठा परोपकार करतात. देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. केवढा मोठा परोपकार आहे सद्गुरूला देतात महाराज. अरे बाबा हो, तुम्ही देव आहात. देवाची होईन, देवाची होईन म्हणती ते का न होती. तरी का चित्ती न धरावे. संतांचा परोपकार आहे. निरंतर आपल्याला जागवतात. तुकोबारे सांगतात निरंतर म्हणजे क्षणाक्षणाला ते आपल्याला जागवतात महाराज. जागवतात म्हणजे काय करतात महाराज? हो बाबा हो, उठा जागे बाबा रे. साधू संतांनी आपल्याला जाग केलं महाराज. तुकोबारे सांगतायत मज निरंतर जागविती. आता आपण जागेच आहोत ना, ते झोपलेलो आहोत. पहिलं जागाच आहे का? आपण झोपलेलो नाही, झोपत नाही, नाही झोपत. चौकोडी मध्ये होते महाराज. रात्रीचे पण झोपायचे, दुपारचे पण झोपायचे. त्यांना काय म्हणायचं? ती थंडाई खायची आहे का नाही, दूध प्यायचं 2-3 लिटर. आता झोप नाही येणार तर काय? आता आपण जागे का झोपलेलो आहे? आता जागे आहोत पण खरे जागे नाही. हो, खरे जागे नाही आपण. आपण कीर्तनामध्ये आता आहे का नाही? आता आहे कीर्तनामध्ये महाराज. पण उद्याचं नियोजन आता चालू आहे. बसल्या जागा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं नियोजन आता ह्या घडीला चालू आहे. हॉटेलात माल आणायचा आहे का नाही? ज्याचं बिल्डिंगचं काम चाललंय त्याला खडी आणायची आहे, सिमेंट घ्यायचंय, शनिवारचा पगार करायचा आहे का नाही? लग्न लोकांचे ठरत्यात पण अजून आम्हाला गिऱ्हाईक नाही, अशी चिंता नाही लोकांना. चिंतन माझं पण चिंतन असतं. आम्हाला काय रोज उठून खायची चिंता आहे का? नाही महाराज, आम्हाला खायची चिंताच नाही. वारकऱ्याला केव्हाच नाही आली. माऊलींनी कधी पडून दिली नाही. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. ही अनाथांची माय, ती कुणाला उपाशी पोटी झोपून देत नाही. पण तुम्ही वारकरी व्हा.
होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी झालं ना महाराज, पंढरी दिसते. पंढरी दिसणं म्हणजे जागरण. खऱ्या अर्थानं जागृती ती आहे. पंढरी आपण स्वतः पाहणं ही खऱ्या अर्थानं काय, ही जागृती आहे. ती जागृती हवी प्रत्येकाला. प्रत्येकाला ती जागृती मिळावी अशी तळमळ साधू संतांची असते. तळमळ असते महाराज. आपल्या ठिकाणची तळमळ वेगळी आहे, साधू संतांची तळमळ वेगळी आहे. हो, सगळ्यांना जागृती अवस्था प्राप्त व्हावी आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सगळ्यांची सुटका व्हावी ही साधू संतांची काय महाराज प्रबल इच्छा आहे. अर्थता आहे. आपली इच्छा असते महाराज, अर्थता नाही आपली. आपण मुक्त व्हावा असं आपल्याला वाटतं का महाराज? वाटत नाही. मुक्त होणे म्हणजे संपूर्ण जाणं वाटतं का? अहो नका हो, असं कशाला करता, मला कशाला मुक्त करता? आज ना अमुक करायचं, ढमुक करायचं, तमुक करायचंय, आहे का नाही? सगळं करायचंय, परंतु हे नको आहे. ही आपली अवस्था आहे. पण संतांची अवस्था आहे सगळ्यांना ती जागृती प्राप्त व्हावी, सगळ्यांना सद्गुरू कळावे, स्वतःची ओळख कळावी, देव कळावा ही इच्छा महाराज, ही अर्थता, ही जिज्ञासा, हा परोपकार करण्याकरता साधू संत मायबाप या भूतलावरती अवतीर्ण होतात महाराज. येथे उपकारासाठी म्हणून तुकोबाला सांगतात, काय सांगू आता, आता काय काय संतांचे उपकार सांगू, किती किती सांगू, कशा कशा पद्धतीने सांगावे. किती जरी सांगितलं तरी संतांचे उपकार हे महाराज अगणितच आहे. त्यांच्या उपकाराला काय महाराज बांधच नाही महाराज. केले उपकार सांगून केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अभय अभयदान गा, म्हणून आलो या दिशा, नाहीतरी भुललो दिशा, होतो नाही तरी भुललो दिशा, दाता तोही मद भेटला, इच्छा
येवणी मार्ग जाविला सरी सागा. आई वडील आपल्याला जन्म देतात, वाढवतात. उपकार मर्यादित आहे, पण साधू संतांचे उपकार महाराज फार मोठे आहे. आई करू शकत नाही, बापही करू शकत नाही तो उपकार. धर्मी त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अक्षय दान गा. आपल्याला दान दिले महाराज साधू संतांनी. अक्षय दान दिले महाराज, अक्षय दान दिलेलं आहे. अरे तू मरणार आहेस असं नाही, मरणार आहे तुझं शरीर, पण तू आहे ना, तो आहे तसाच आहे. तू अमर हा खरे पहा की खोटे. ही जाणीव करून देतात तुम्हा आम्हाला संत म्हणतात. शरीराची होय माती, होय माती. कोणी नये रे सांगते. आपल्या बरोबर कोणी येणार नाही, आपल्या बरोबर आपलं कर्म येणार आहे, दुसरं कोणी येणार नाही. आपल्या बरोबर आपलं कर्म बरोबर येणार आहे. येताना कर्म घेऊन आलो आणि जाताना सुद्धा कर्म घेऊन जाणार आहे. आपण कुठलं कर्म घेऊन जाणार आहोत आपण, यालाही महत्व आहे नाही का. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. अशी कीर्ती उरली पाहिजे महाराज. हो, आणि असा आनंदाचा भोग, कर्माचा भोग हा बरोबर घेऊन गेला पाहिजे. आनंदाचा भोग जर बरोबर न्यायला महाराज, की त्यांनाच फक्त अधिकार असतो. कशाचा? घेईन मी जन्म या
त्यांनाच अधिकार आहे महाराज. जी शिदोरी घेऊन जातात, कर्मरूपी आनंदाची शिदोरी जे घेऊन जातात तेच बोलू शकतात. घेई नवी जन्म यासाठी देवा, यासाठी. कशासाठी? यासाठी महाराज, आणि कशासाठी नाही. तुझी चरण सेवा साधावया, या साधनेने तुझी सेवा साधणार आहे. लावणी मृदुंग सुतिटाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. हे साधन घेणे महाराज. काय संतांचे उपकार आहे, काय भवानी शंकरांचं तुमच्यावरती उपकार आहे महाराज. लावणी मृदुंग ऐकतच राहो महाराज. ब्रह्मनाद म्हणतात त्याला. हो, ब्रह्मनाद आहे महाराज. या नादामध्ये महाराज हो अनहाद नादाचा आनंद प्राप्त होतो नाही का. ब्रह्मनादामध्ये हा ब्रह्मनाद ऐकता ऐकता महाराज तल्लीनजर झालो तो अनहाताचा नाद आपल्याला प्राप्त होतो. त्याच्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होतो. त्या आनंदामध्ये आनंद, जसं पाण्यामध्ये पाणी आहे का नाही. पाण्यामध्ये पाणी, दुधामध्ये पाणी न्यावं बरं त्या घरी. पाण्यामध्ये पाणी आनंदाचा प्रकार आहे. अनुहात ध्वनीनाद तो पावला परब्रह्म. हा जो नाद आहे महाराज, आपण आनंदाचे डोळे आनंद, आनंदाचे डोळे आनंदाचा डोळा आहे. त्याच्यावरची जे तरंग आहेत ते सुद्धा कसे आनंदाचे आहे. तसं ब्रह्मनाद आहे महाराज. हो, हा ब्रह्मनाद ऐकता 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 महाराज तल्लीन झालो ना की त्या अनोहात ब्रह्मानंदामध्ये मग हो विलीन होतो महाराज. इतका मोठा उपकार आहे. महाराजांचा ऍक्सिडेंट झाला होता, महाराज भरोसा नव्हता, पण देवाने एवढा मोठा उपकार केला. किती उपकार केला महाराज, फार मोठा उपकार केला की पुन्हा देवाने सांगितलं त्यांना जर जगवलं तर हे पुन्हा काय करतील, पखवाजच वाजवतील. हे देवांना काय होता, भरोसा होता. परमेश्वराला हा भरोसा होता, माऊलींना हा भरोसा होता. हे पुन्हा पखवाजच वाजवतील आणि माझीच सेवा करतील. आणि त्याप्रमाणे त्यांनी व्रतस्थ जीवन जगवलं महाराज. आज आदर्श आहे, आमच्या महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराज. हे दोन्ही महाराज म्हणजे
म्हणजे महाराष्ट्राचे काय अभिमान आहे, हा? अभिमान आहे, भूषण आहे. हिरे माणिक मोती आहेत आमचे महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले महाराज. मोठे विद्वान पंडित असतील, पण यांचा पखवाज ऐकल्यानंतर मला स्वतःला सुद्धा माझा भारावून जातो. मी रोज युट्यूबला महाराज यांचं पखवाज ऐकतो, त्यांचा पखवाज ऐकतो, भोगरे महाराजांचं सगळ्यांचं गाणं आम्ही रोज ऐकतो महाराज. तुमचं हा देवाने केलेला तुमच्यावरती काय परोपकार आहे, आणि तुम्ही आमच्यावरती केलेला तो सुद्धा काय परोपकार आहे महाराज. तुम्ही सामान्य नाही, ज्ञानोबाचे तुम्ही पायिक आहात. आई वडिलांनी जरी जन्म दिला असा, पण पात्रता मात्र ज्ञानोबांची पायिक होण्याची दिली महाराज. काय आई वडिलांचे पुण्य काय उपकार असेल महाराज. कुठून कुठून मंडळी आली महाराज, वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून, हे का नाही. पण आज माझ्या ज्ञानोबारायांनी यांना कुशीत घेतलं महाराज, कुशीत घेतलं महाराज. सामान्य नाही, साधा परोपकार नाही महाराज, फार मोठा अगणित असा परोपकार. म्हणून तुकोबराय सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती. नुसती जागवत नाही तर साधू संत काय करतात, अभंगाचं काय सहज उपकार करत असताना, निरंतर जागवत असताना ते काही पद्धती आहे. त्यातली एक पद्धत आहे सहज बोलणे, हितोपदेश करोणी सायास शिकविते. ते आपल्याला असे शिकवतात महाराज, सायास करतात आपल्यासाठी, जीवाचं रान करतात. आई वडील जसे आपल्या जीवाचं रान करतात आपल्या मुलांसाठी, त्याचे साधू संत केवळ आपल्या मुलांकरता नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आहे. जगावरती महाराज जगासाठी साहस करतात. बायकां मुलांकरता साहस कधी साधू संतांनी केलेच नाही, केलेच नाही महाराज. साधं ऊसाची मुळी कोणतरी दिली तुकोबारायांना, आणि घरी जाता जाता देवत्या लहान लहान मुलांनी ते ऊसाची कांडी मागितली. तुकोबारायांनी विशीच्या आत जाईपर्यंत ते सगळे वाटून टाकले महाराज. घरचं ध्यानच नाही, बायका मुलांचं ध्यानच नाही. माझी घरी बायको आहे, मुलं आहेत, असं तुकोबारांना कधी ध्यान झालंच नाही महाराज. आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला
हा स्वयमेव पांडुरंग याचा अर्थ असा आहे जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलाला. ही अवस्था तुकोबारायांची आहे. अशा अवस्थेतले संत असतात म्हणूनच परोपकार करतात. अन्यथा तुम्ही आम्ही परोपकार करू शकत नाही महाराज. नाही करू शकत महाराज. मंडईतून जर खायला नेलं घरी भावाची मुलं जर आडवी आली तर आपण काय करतो झाकून ठेवतो. झाकून नव्हतो कसला परोपकार करतोय. आणि माझा भाऊ माझी बहीण अरे कशाचं काय डोंबलं. साधं मिठाई आणलेली तू त्यांना देत नाही इतका तू लुच्चा. माझी भाऊ झाली माझी. हा कशाला माझं माझं म्हणतो खेड्या तळ्या कशाला माझं 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 का वाढव. ही अशी अवस्था आपली आहे महाराज. काय परोपकार करणार आहे आपण. परोपकार करू शकत नाही महाराज. परोपकार करू शकत नाही. 60 रुपये जरी दिले दूधवाल्याला तरी पण आपल्या परोपकार केल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आता त्यांच्या गायाने गेल्या काय माहिती जर्सी नाही गिर गाय म्हणलेले महाग आहे महाराज. कुठं मिळत नाही. 100 नाही 120 150 रुपये लिटर दूध महाराज. आता त्या गाय नव्हत्या का पहिल्या होतेच ना मला. हवा मेला आणला ना सर पांढरपुऱ्यात जायचो. कशाला जायचो चिचाला बोराला आणि तिथं त्या गाया पाहायचो त्या गिरगाय. होत आलेल्या त्या गायांना ती लोक दूध घेऊन यायची दुसरी. कोणी घेत नव्हतं गिरगायचं दूध महाराज. त्या कोण घेत होतं का. अहो घरी घरी प्रत्येकाच्या घरी किमान 5 म्हशी होत्या माझ्या लहानपणामध्ये. 5-10. आमच्या वडकीच्या वाड्यामध्ये 100 म्हैस होती. नाही का नाही दाजी. हा पहिली म्हैस तळ्याव शेवटची म्हैस गोठ्यात होती महाराज. एवढ्या म्हशी होत्या महाराज. कोण गिरगायचं दूध घेत नव्हतं कोणी. हा आता हे काय बसलेले महाराज इथं पुढे सगळे म्हशीवालेच आहेत. आता आमच्या कारवाला इथं म्हैस सापडून जाईल गुजरातला आता बांधायला महाराज. एवढ्याला एवढे लाख गेले तेवढे लाख गेले. त्यामुळे व्यवसाय समजा. आपला विषय काय चाललाय की आपली माया आपली दया आपला परोपकार हा मर्यादित आहे. स्वतः खायला सुद्धा देत नाही महाराज. आता विषय निघाला मी सांगतो. आमचे वडील होते आमचे 10 तारखेला खायला आणायचे. पूर्वी पगार झाले की 10 तारखेला खायला आणायचे महाराज. पूर्वीचा जमाना. हो पण आमच्या वाटण्या जरी झाल्या आमच्या चुलते जरी रानात राहायला होते तरी आमचे वडील पहिली पिशवी रानात देऊ नये म्हणायचे. मग आम्हाला खाऊ घालायचे. हा त्या काळचा प्रत्येक घरामध्ये रिवाज होता भुसरी करायचा. 10 तारखेचं खायला आणलं ना महाराज तर ते भावांच्या मुलांना पहिलं द्यायचं आणि मग आपण खायचं. असा रिवाज होता महाराज. स्वतःच्या मुलाला दूध नाही पाजायचं पण भावाच्या मुलाला जगवायचं. माझ्या भावाचा मुलगा जगला पाहिजे. हो अशी काही उदाहरण आहेत महाराज. पूर्वीचा काळ फार कडक होता महाराज. स्वतःच्याच मुलाला जर खाऊ घातलं तर त्या सासू फार कठीण होत्या महाराज. हो सुनाला मारायच्या. हा त्यांच्या पाठीमागचा हेतू हाच होता की परोपकार करायला शिका. साधू संतांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे. पंढरीची वारी त्याच्या करताय. देऊची वारी त्याच्या करताय. त्र्यंबकची वारी त्याच्या करताय. केवळ दुसऱ्यांवरती परोपकार करा त्याच्या करता वारी आहे. ही आमची परंपरा आहे म्हणून वारी नाही महाराज. तो परोपकारासाठी वारी आहे. दयेसाठी वारी आहे. हो हितासाठी वारी आहे. हो याच्यासाठी वारी आहे. वारीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं महाराज. काय शिकायला मिळतं महाराज. साधू संत आपल्याला सहज शिकवतात. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. हो नाथरायांच्या घरी गावगाव होते नाही का. हा आणि आता नाथरायांची जाण्याची वेळ झाली आणि काहीतरी भागवत शिल्लक राहिलं लिहिण्याचं. भावार्थ रामायण लिहिण्याचं शिल्लक राहिलं. आता नाथांची इथं वेळ झाली जाण्याची. नाथांना विचारण्यात आलं की महाराज तुम्ही जाणार आहात
पण हा ग्रंथ अपूर्ण राहिलेला आहे. मात्र सहज बोलले, माझा गावबा केले. सहज बोलण्यामध्ये आशीर्वाद आहे, मोठा आशीर्वाद आहे. तुझे आपलं पद गावबांना दिलं, आपल्याकडे असणारं संतत्वाचं पद कुणाला दिलं? गावबांना दिलं महाराज. कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदी बैसविले, बाप रखमादेवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. हो, भक्तांना मोठं वरदान आहे. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आलिले पंढरी आहे. केवढा मोठा परोपकार आहे महाराज, हे का नाही? परोपकार आहे पुंडलिकरायचा. पुंडलिकरायाने सांगितलं, देवा आलायस तर उभारा, उभारा, सावधान, विश्राम. हो, पुंडलिकरायाने त्यावेळेस केला असेल बरं का, मी नव्हतो त्यावेळेस. पण इतका धाक होता संतांचा, धाक होता महाराज देवावरती. इथं उभं राहा, जास्त हलायचं नाही. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लाहोडिया. हा संतांचा उपकार आहे. आपण उपकार सांगतोय संतांचे, आणि संतांनी कसे कसे उपकार केले. करोनी सायास शिकविती. सायास करतात, सायास करतात महाराज. हो, आपल्यासाठी त्यांनी सायास केलं. हो, देव झिजवला महाराज. हो, जे का रंगले गांधले रंगले गांगले त्यासी म्हणे जो आपुले. हो, प्रत्येकाला आपलंस म्हणण्याची प्रथा साधू संतांनी आपल्याला शिकवलेली आहे. जे जे भेटे भूत ते मानिले भगवंत. म्हणून जे का रंगले गांगले त्यासी म्हणे जो आपुले. म्हणून नाहीतर नाही, सगळ्यांच्या ठिकाणी तो परमात्मा आहे. ही भावना ज्याच्या वृत्तीमध्ये आहे, ज्याची धारणा जी आहे, तोच मग साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हो, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. हो, म्हणून आमच्या संस्थेवरती साधूबाबांनी फार मोठे उपकार करतात. एवढीला त्यांची समाधी आहे, मोठा उत्सव होतो बाबांचा. फार मोठे परोपकार आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये ब्रह्म संप्रदायाची फार मोठी वेली लावली महाराज. वटवृक्ष केलेला महाराज बाबांनी.
इतका परोपकार आमच्या महाराजांनी केलेला आहे. तसाच आमच्या भोसीरकर माऊलींनी परोपकार केला. महाराज फार मोठा परोपकार केला आहे. म्हणून जागविती, निरंतर जागविती, शिकविती आणि सांभाळिती असे संत काय करतात? नुसतं जाग करत नाही तर जागही करतात, शिकवतात, जाग करतात आणि त्याच्याबरोबर सांभाळही करतात. ते कशा पद्धतीने सांभाळतात? अभंगाचं शेवटचं चरण. तुकोबाराय शेवटच्या चरणात दृष्टांत देतात. गायी आणि वासर असतात. वेलेली गायी असावी आणि तिला गोरख्यानं दाव्याला बांधून रानात घेऊन जावं. ती जरी रानात चरत असली महाराज, परंतु तिचं लक्ष मात्र आपल्या वासराकडे असतं. ती एकसारखी चरतच नाही. वेलेली गाई एकसारखी चरत नाही महाराज. आहे का नाही महाराज? आता मी गुरु वाढलेले म्हणून मला माहिती आहे. मी तर सगळ्यांनीच गुरु वाढलेले. वेगळं गुरु वाढणारा इथं कोणीच नाही आता. आहे का आपा? दुसरीचही नाही सापडला. सगळ्यांनी गुरु वळली. घरी आता मोठमोठे बंगले काय आहे, पण गुरु वळूनच. पण गायीची सेवा, मला सांगायचं काय, गायीची सेवा आम्ही केली म्हणून आम्हाला हवेले आहेत. माऊलीमुळे आहे. तर जे गुरु वळतो ना त्याला माहिती आहे. आता महाराष्ट्र केसरी पर्यंत त्यांची मजल गेली आहे पैलवानांची महाराज. हो, पण लहानपणी गुरुच वळलेले. आता हे आबानगर सेवक झाले पण गुरु वळूनच झाले. मी सुद्धा कीर्तन करतोय, गुरु वळूनच करते. तर सगळेच आमचे दादा पोलीस अधिकारी झाले पण गुरु वळूनच झाले. आमचे अध्यक्ष सुद्धा झाले, आता अध्यक्ष झाले पण गुरु वळूनच झाले. तर गाई, वेलेली गाई एका ठिकाणी जास्त वेळ चरत नाही. वेलेली गाई ती सारखी अशी घराकडे बघते. ज्या दिशेला तिचा गोठा आहे ना त्या दिशेला सारखी पाहते. हा, देनू चरे डोंगरी
परिचित्त वासरावरी महाराज. ती जरी चरत असेल तर पण तिचं चित्त महाराज ते कुठं असतं? आपल्या वासरावरती, आपल्या पिलाकडे असतं महाराज. हो, आमची आई लहानपणी आम्हाला टोपल्यात घालून झाडाखाली झाकून ठेवायचं, पाठीत न्यायचं आणि शेतात काम करायचं महाराज. पण आम्हाला भूक लागलेली आमच्या आईला करायचं. कसं कळत असं? मग तिने यावं, झोपलेलं असलेलं ते लेकराला मांडीव घ्यावं. हो, आणि त्याला स्तनपान करावं महाराज. अशा पद्धतीनं संत आम्हाला सांभाळतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. असे संत मायबाप आपल्यावरती उपकार करतात, असे सांभाळतात, शिकवतात. म्हणून जगद्गुरु तुकोबार दुर्पदामध्ये सांगतात, जगद्गुरु तुकोबारे सांगतात, या साधू संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याजवळ काही नाही.
माझ्याजवळ काही नाही, काही सुद्धा नाही. धन दौलत पैसा अडका हे माणिक मोती एवढं जरी असलं तरी ते नाशिवंत आहे. हो. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हे सगळं इथंच राहणार आहे, नाशकच आहे. त्याला सोडून आपल्याला जावंच लागणार आहे. नाही म्हटलं तरी जावंच लागणार आहे. मग ते नचले काय हो. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे ताई यमातल्या. अशा अवस्थेला आमची अवस्था जाणार आहे. अशा अवस्थेला आम्ही पोहोचणार आहोत. काय आमच्या जवळ आहे? काही नाही. ठेवी तो हा पायी जीव थोडा. जीव सुद्धा ठेवण्याला कमी पडत आहे. थोडा म्हणजे हो, थोडा म्हणजे असं थोडा नाही, तो जीव सुद्धा कमी पडतो. तो सुद्धा थोडा आहे. संतांच्या परोपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही महाराज. हो, उत्तीर्ण होण्याचा एकच मार्ग आहे महाराज. श्री संता श्री संताती माथा चरणा भरतिया भावे शरणदाता भेटी वाणी सते तुटी जन्म व्याधी. म्हणून प्रत्येक गुरुवारी काही भाविक ज्ञानोबाच्या दर्शनाला जातात. काही भाविक रोज जातात ज्ञानोबाच्या. त्याचं एकमेव कारण आहे द्रुपद. काय द्यावे त्यासी देवी तो हा पायी जीव थोडा. म्हणून नित्य नियमनाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. नित्य नेमानं ज्ञानोबाचं दर्शन करताय. नित्य नेमानं ज्ञानोबारायांना आंघोळ घालतात, पूजा करताय, अभिषेक करतायत महाराज. त्याच्या करता महाराज. संतांचे फार अगणित उपकार आहे महाराज. काय वाणी न पुरे हे वाणी मस्तक चरणी सेवित असे महाराज. बस आपण काही बोलायचं नाही महाराज. संतांविषयी काय बोलणार आपण? किती बोलणार महाराज? काय काय सांगणार महाराज? हो, त्याच्यापेक्षा खाली लोटांगण बंदिन चरण प्रेमी आलिंगण आनंद हो, एवढंच करावं. याच्या पलीकडे आपल्या हातात काही नाही महाराज. आळंदी जास्त दूर वाटते, सद्गुरू आहे जवळ आहे. नतमस्तक व्हा. देहू लांब वाटते महाराज, आई वडील नतमस्तक व्हा. पंढरपूर लांब वाटते महाराज. हो, आई वडील पंढरपूरच आहे. आई ही काय महाराज? पंढरपूरच आहे. चंद्रभागा काय? माझी बहीण आहे. माझी बहीण चंद्रभागा
आई बापाच्या पाठीमागं आपली बहीण काळजी करते बरं का. आणि जास्त बहिणीकडे जाणारा आमचा हा अप्पा आहे. नेहमी कुठं जात असेल तर बहिणीकडे जातो. सासरवडीला कमी जातो पण बहिणीकडे नेहमी जातो. मला चांगलं माहिती आहे. असं जात जावं सगळ्यांनी. माझ्या समोरचं डोळ्यासमोरचं उदाहरण आहे मला त्यावर. 1.5 एकरामध्ये त्यांनी ज्वारी पेरलेली आहे. ज्वारी कणसाला लागली आहे दाजी बरं का. पण 1.5 एकर असंच चिमण्यांना कावळ्यांना खाऊ घालण्यासाठी असंच ठेवलेलं आहे. आणि तिथं पाण्याचे माठ ठेवले, छोटे छोटे माठ ठेवले. हो आता ते काय अभंग त्यांचा पाठ नाही ऐका. परंतु वृत्तीमध्ये तो विषय आहे महाराज. मला चांगला माहिती आहे मामा बरं का. जास्त वेळा जाईल नसेल तर हा माणूस बहिणीकडे जास्त मानावं लागेल त्याला. त्याच्यासाठी काळ्या वाजा सगळ्यांनी. रोज जरी भेटला तरी एकदा तरी बहिणींच्या विषयी काहीतरी सांगणार नाही. यावराचं कधी सांगणार नाही. हो पण बटाबाईकडे गेलो होतो, इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, संतोषला गेलो होतो, सारखं डोक्यात असतं. आता तुम्ही आता मैत्र गेला महाबळी ते कशाला मग जेवणाकडे पाहते. ती जबाबदारी तुमच्या ठाला. आता वेळ जरी झालेली आहे. आता मला काही जास्त शास्त्र येत नाही. हो त्यापैकी आमचे नारददाजी आहे. त्यांच्या घराण्यामध्ये मावळणीचाच आदर, बहिणींचाही आदर, असं आदर असणारं घर मी तरी कुठे पाहिलं नाही. त्यांच्या घराण्यामध्ये शिकवण आहे. हो बहिणींचा आदर करावा, मावळणींचा आदर करावा. जास्त वेळ ही मंडळी पुढे जायचं असेल तर मावळणीच्या घरी, बहिणींच्या घरी जातात ना. एकमेव उदाहरण ते सुद्धा आहे. अनेक उदाहरणं देण्यासारखी आहे पण माझ्या माहितीतलं हे उदाहरण आहे. ते विषय काय चालला होता की माझी बहीण चंद्र. बहिणीवरती प्रेम करा, कारण आई वडिलांनंतर तीच आपल्यावर प्रेम करणारी आहे, तीच आपल्याकरता गागणारी आहे, रडणारी आहे. हो दुसरं कोणी नाही. बाकी सगळे धनाचे लाचेने महाराज. बहिणीसारखं प्रेम महाराज जगात कुठं नाही आई बापानंतर. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी. अंती नाचले एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी. अंती नाचले एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे बहिणींवरती लक्ष ठेवणारा आमचा एक विशाल महाराज आहे. त्यापैकी एक उदाहरण आहे. हो आई वडील आहेत पण आई वडिलांपेक्षा बहिणीवरती प्रेम करणारा हा आमचा विशाल. त्याच्याकरता टाळी वाजवा.
गोड मुलगा आहे. नुसतं सोनं घालून फिरत नाही महाराज. त्याच्या पाठीमाग फार त्याग आहे. बहिणींसाठी पहिलं करतो मग स्वतः करता. तसे संत आपल्यावरती प्रेम करतात, तसं आपल्याला सांभाळतात, शिकवतात, जागवतात. हो म्हणून तुकोबारा सांगतात काय द्यावे त्यासी देवी तो पायी जीव थोडा विढोबा.
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो आपाई जीव थोडा सेवा आपली या ठिकाणी साधू संतांच्या चरणी समर्पित करून पांडुरंगाच्या चरणी भोसीरकर माऊलींच्या चरणी साधूबाबांच्या चरणी सद्गुरू आबांच्या चरणी सद्गुरू दीक्षित महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवाला या ठिकाणी पूर्णविराम वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील आजची माझ्याकडे आलेली ही सेवा हा एक कीर्तन महोत्सवाचा परोपकार आहे. आपण परोपकार सांगतोय संतांचे. हा वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समितीने काय केलेलं माझ्यावरती परोपकार केलेला आहे. त्यांना माहिती आहे मला काही येत नाही, तरी सुद्धा माहिती असून सुद्धा अध्यक्षांनी सेवा दिली. त्यांचे सर्व सहकारी उपाध्यक्ष सेक्रेटरी असेल, खजिनदार असेल, सचिव असेल, कार्याध्यक्ष असेल, कार्यकर्ते असतील. सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर 1.5 महिना तयारीला लागतो. मागच्या मार्च महिन्यामध्येच तारखा घेतल्या जातात आणि गिरेगावकर महाराजांची तारीख बाळासाहेब गिरेगावकर अचानक त्यांना काही दुसरी तारीख मिळाल्यामुळं एक तारीख जागा शिल्लक होती आणि भाऊसाहेबांचा फोन आला की महाराज आता काय करायचं. तर म्हणलं बघा प्रयत्न करून आळंदीला वगैरे. तेही प्रयत्न केला. म्हणले मोठे महाराज तर कोणीच नाही. सहज बोलणे सहज मी म्हणलं म्हणून टाका माझं नाव. आणि तीच आज्ञा घेऊन एक मोठेपणा, मनाचा मोठेपणा ज्याला म्हणतो आपण, तो हा मोठेपणा माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मला अनुभवायला मिळालं की भाऊसाहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला. हो, हा उपकार आहे माझ्यावरती. जसा भोसीरकर माऊलींचा उपकार आहे तसा या समितीचा काय उपकार आहे. सद्गुरूंचा जसा उपकार आहे तसे उपकार मला ज्यांनी गायला शिकवलं पोटाला धरून म्हणे पाटलांनी, हो त्यांचाही उपकार आहे. मला पखवाज वाजवताही येत नव्हता. नुसतं एवढंच येत होतं. तरी पण टकले अण्णांनी गुरुजींनी मला काकड्याचं भजन किती अवघड असतं, किती मंजूळ असायचं, तरी त्यांनी समोर उभं केलं महाराज. हो, तो काय त्यांचा परोपकार आहे माझ्या जीवनामध्ये. मला कीर्तन करायचं माहिती नव्हतं, कीर्तन येतही नाही मला. परंतु गांगे धर्मशाळेने महाराज एकादशीला सोहळ्याचं शेवटचं कीर्तन एकादशीला असतं माऊलींच्या मठामध्ये. त्या माऊलींच्या मठामध्ये गुरुवर्य भोसीकर माऊलीने अध्यक्ष हरिभक्तीपरायण विठोबा संभाल अंडे पाटील त्यांनी जबाबदारी टाकली महाराज. त्यांना माहिती याला काही येत नाही, 2-4 अभंगाशिवाय दुसरं काही येत नाही. आणि खरंच आहे आम्हाला एक विठाबाई आणि आता कुठे 10वे म्हण. आम्ही ज्यावेळेस पायी चालत होतो असे 2च अभंग आम्हाला मिळायचे. रविदासांनी ते 2 अभंग चालीत म्हणायचो मला. पण तेच कौतुकानं ते गोडवे गायचे आमचे. आणि आम्हाला चालायला शिकवलं त्यांनी, हाताला धरून परमार्थ शिकवला मला. तो फार मोठा उपकार आहे. तेव्हा काय द्यावे त्याशी व्हावे होतं नाही. आम्ही काही देऊ शकत नाही, पण त्यांचं स्मरण ठेवणं हे मात्र आमचं कर्तव्य आहे महाराज. त्या साधू संतांनी आपल्याला हे सगळं शिकवलं महाराज. आपल्याला सांभाळतायत, निरंतर जागवतायत. त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर
उद्याचे कार्यक्रम सांगितले जातील. काही नियोजन आहे. त्यानंतर जय विठ्ठल होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. तेव्हा दूध घेतल्याशिवाय